विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेतून चौघे इच्छुक. चंद्रकांत रघुवंशी, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्यासह नागपूरच्या किरण पांडव यांच्या नावाची सुद्धा चर्चा. कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. इच्छुकांच्या गर्दीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सावध पवित्रा. नाराजी टाळण्यासाठी विधान परिषद उमेदवाराच्या नावाची आयत्या वेळी घोषणा होण्याची शक्यता. कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष. राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता. आज अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये देवगिरीवरती बैठक होणार. पक्षाकडून कागदपत्र गोळा करण्याच्या झिशान सिद्दीकी, संजय दौंड आणि उमेश पाटील यांना सूचना. खोक्याचं घर पाडायला सरकारने घाई केली. आमदार सुरेश धसांनी व्यक्त केली खंत. घर पाडलेल्या जागेला आज भेट देऊन धस कलेक्टर आणि वन विभागाला जाब विचारणार. आशिष विशाळबाबतचं पत्र आणि लेटर पॅड आपलं नसल्याचं सुरेश धस यांचं स्पष्टीकरण. आशिष विशाळ त्यांचाच कार्यकर्ता असल्याची कबुली सुरेश धस यांच्या पत्राच्या माध्यमातून व्हायरल झाली होती. 18 वर्ष नोकरी करून दमडीही न मिळाल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या धनंजय नागरगोजेंवरनं अंजली दमानी आक्रमक. चिठ्ठीतील नावांवरती कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांकडे विचारणा. मात्र संबंधितांकडून कोणतीही तक्रार नसल्याची अधीक्षकांची माहिती. महाराष्ट्रातल्या औरंगजेबाची कबर हटवा या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह राज्यव्यापी आंदोलन. संभाजीनगरच्या दिशेने लाखो कार्यकर्ते करणार कूच. छत्रपती संभाजीनगरमधल्या औरंगजेबाच्या कबर परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढला. एसआरपीची एक तुकडी, 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी बंदोबस्त तैनात. कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी. सरकारने लवकरात लवकर औरंगजेबाची कबर हटवली नाही तर लाखो हिंदू छत्रपती संभाजीनगरमध्ये कार सेवा करतील. बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा संयोजक विवेक कुलकर्णी यांचा इशारा. राज्यातील शेतकरी बेरोजगारीच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचा खासदार संजय राऊतांचा आरोप. महाराष्ट्र पेटवण्यासाठी काहींना सुपारी देण्यात आल्याची टीका. छत्रपती शिवाजी महाराज यांना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसचं. मंत्री शिवेंद्र राजेंचा आरोप. काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कार्याला महत्त्व दिलं नाही. शिवेंद्र राजेंचा घणाघात. हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणा. राष्ट्रपती शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचं एक्स पोस्ट करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश. यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशनबाजी सुरू असून त्याला संजय राठोड यांचं पाठबळ आहे. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंनी राज्य सरकार आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यावरती गंभीर आरोप केले. ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजेंनी घेतली भाजपच्या आमदारांची भेट. आगामी कुंभमेळा नियोजनासंदर्भात भेट असल्याची माहिती. पुणे महानगरपालिकेकडून काढण्यात आलेल्या नाट्यगृहाच्या ऑनलाईन बुकिंग ॲपला विरोध. बालगंधर्व रंगमंदिर नाटक व्यवस्थापनाचं ॲपविरोधामध्ये आंदोलन. प्रशांत दामलेंची या आंदोलनाला उपस्थिती. उद्योगपती गौतम अदानी यांनी सागर निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात. रात्री उशिरा अदानी आणि फडणवीस यांची भेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान. देहू संस्थान आणि अखंड वारकरी संप्रदायाच्या वतीने शिंदेंना पुरस्कार देऊन सन्मान. संत तुकाराम महाराजांच्या 375व्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त होणाऱ्या तुकाराम बीज कार्यक्रमासाठी 2 लाख पुरणपोळ्यांचे मांडे पाठवले. पुण्याच्या डोंगर पायथा इथे तुकाराम बीज सोहळा. तुकोबांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त पंढरपूरमध्ये तुकोबांच्या चिपळ्या आणि पादुका दर्शनासाठी खुल्या केल्या. शके 1605 मधील महाराजांच्या अभंगांची दुर्मिळ हस्तलिखित प्रत सुद्धा भाविकांसाठी खुली. 30 मार्च गुढीपाडव्याला मोदी नागपूर दौऱ्यावरती. मोदी हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्याची शक्यता. या दौऱ्यात मोदी दीक्षाभूमीलाही भेट देण्याची शक्यता. कराडमध्ये काँग्रेसला धक्का. काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य, काँग्रेस प्रवक्ते आणि कार्यकर्त्यांनी केला मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश. पेणमध्ये मुदत संपलेल्या पदार्थांचा मध्यान्ह जेवणामध्ये समावेश. मध्यान्ह जेवणातील हळद, मिरची, मीठ पाकिटं कालबाह्य म्हणजेच एक्सपायर्ड असल्याचं समोर. जेवण बनवणाऱ्या व्यक्तीकडून सर्वच प्रकार समोर. सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस टीईटी प्रमाणपत्रधारक शिक्षक बडतर्फ. टीईटी घोटाळ्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवत प्राथमिक शिक्षण विभागाची कारवाई.
गावदेवी इथल्या टोरेसच्या आर्थिक घोटाळ्यातील सीलबंद शॉपमध्ये चोरीचा प्रयत्न, सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पोलिसांचा तपास सुरू. विरारमधल्या 12वीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका जळल्याचं प्रकरण, प्राचार्य आणि शिक्षिकेला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 प्रमाणे नोटीस देऊन सोडलं, दोघांवरही गुन्हा दाखल. साताऱ्याच्या शिरवळमध्ये हनी ट्रॅपच्या जाळ्यामध्ये अडकवून 1 कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघे अटकेत, मुख्य सूत्रधार फरार. धुलीवंदनाच्या दिवशी 6,118 पुणेकरांवरती पोलिसांची कारवाई. ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्ह आणि विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांवरती कारवाई. 50,74,000 रुपयांच्या दंडाची वसुली, 386 दुचाकीही जप्त. मुंबई गोवा महामार्गावरती सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी. होळी संपल्यानंतर कोकणात गेलेल्यांचा मुंबईच्या दिशेने प्रवास. माणगाव बायपास आणि मुगवली परिसर मध्ये 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. नाशिक शहरामध्ये शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असल्याचे फलक. उपायुक्त यांच्या दालनाबाहेरही मराठीत बोलणं अनिवार्य असल्याचे फलक. या फलकाच्या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत. धाराशिवमधल्या 500 बेडच्या रुग्णालयासाठी अर्थसंकल्पामध्ये 1,000 रुपयांची तरतूद. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी सरकारचा खेळ सुरू असल्याची खासदार ओमराजे निंबाळकरांची टीका. एनर्जी ड्रिंकच्या जाहिरातीच्या नावावर सेलिब्रिटींच्या मॅनेजमेंट कंपनीसोबत फसवणूक. जवळपास 25 सेलिब्रिटींना पैसेच मिळाले नाहीत. मुंबई महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 12 लाखांमध्ये घर. 4,700 घरांसाठी लॉटरी. उद्यापासून अर्ज भरता येतील. म्हाडामध्ये हेलपाटे मारणाऱ्या सर्वसामान्यांची पायपीट थांबणार. सर्वाधिक गर्दीच्या विभागामध्ये ऑनलाईन सुविधा देणार. कार्यालयावरती येणारा ताण लक्षात घेऊन निर्णय. हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक. रूळ सिग्नल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक. हार्बर मार्गावरती ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते वाशी विशेष लोकल धावणार. मध्य रेल्वेवरही आज मेगा ब्लॉक. ठाणे कल्याण अपडाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक. सकाळी 10 ते दुपारी 3:45 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. भंडाऱ्यात गोसेखुर्दच्या डाव्या कालव्याचा उपकालवा फुटला, त्यामुळे शेती पाण्याखाली. चणा, वाटाणा आणि कडधान्य भिजल्यामुळे शेतकरी हवालदिल. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे उपकालवा फुटल्यामुळे नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. किल्ले शिवनेरीवरती आग्यामोळ माशांचा हल्ला. शिवाई मंदिर परिसरामध्ये आगेमोळ उठल्यामुळे किल्ल्यावरती धावपळ. 10 ते 15 दुर्गप्रेमींना मधमाशांचा दंश. परभणीमध्ये दारूबंदीसाठी सोनपेठमध्ये पोलिसांना घेराव घालत नागरिकांनी विचारला जाब. अवैध दारू विक्री बंद झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा. राज्यात उन्हाचा पारा 40च्या पलीकडे. पुढचे 5 दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.